भाऊजी दादाच्या नोटांचा आयडिया चांगली आहे, पण काय माणूस दिसायला छोटा आहे पण वजनानं मोठा आहे. म्हणजे जड हाडाचा माणूस आहे, वजन जास्त भरेल, 10च्या नोटा खूप लागतील. आपण एक काम करूया, 1-1 रुपयाची चिल्लर टाकूया. चिल्लर? हा, चिल्लरला कसं लोखंडाचं वजन असतं ना, लगेच भरेल. चिल्लर आहे मी, चिल्लरने तुला करणार आहे. अण्णा काय लोक म्हणतील तुम्ही कसं नाही अण्णांची चिल्लर मध्ये तुला घे, चिल्लर आहे मी. बस आज अरे मग कसं बोलते पोरग हे माझं हे असं बोलते. नाही नाही ठीक आहे शर्मेश काहीतरी बोल नको चिल्लर नाही करायची. चिल्लर करायला लय चिल्लर गोळा करायला लागते. नाही. ते कुठून करणार? मंदिराच्या बाहेर भिकारी असो त्याच्याकडनं घेणार. आम्हा भिकारीकडनं आणा. नाही म्हणजे तुला करा. ऐकू काय उडताई ऐका ऐका समोरच्याचा ऐका जरा. तेच बोलतेय नको घ्यायला चिल्लर, नको घ्यायला तर तुम्ही आपल्यावर नको चिल्लर. नाही पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णांचं वजन जास्त भरते, बरोबर. मग आपण अण्णांचं वजन कमी करूया ना. ऑलिम्पिक मध्ये नाही का एखाद्या प्लेअरचं वजन जास्त भरलं की त्याला न खाता पिता ठेवतात आणि पळवतात, एक्सरसाइज करायला लावतात, 4-5 किलो वजन लगेच कमी होतं. अण्णांना आपण 7-8 दिवस उपाशी ठेवूया, लय पळवूया, एक्सरसाइज करायला लावूया. 30-40 किलो तर अण्णांचं वजन उतरतंय. तुझ्या बापाला पळव, 7-8 दिवस त्याला उपाशी ठेवू आणि तुझ्या बापाला पळव. काय बोलते ती? मी माझं वजन किती आहे? 42 किलो. नाही बरोबर. 7-8 दिवस उपाशी ठेवून जर का वजन कमी झालं किती होईल? 40 किलो. राहील किती? 2 किलो. आता 2 किलोचा अण्णा कुठल्या तराजू तुम्ही तोलणार आहे? सोनाऱ्याकडनं आणावं लागेल तो तराजू. तो असं उडून आता काहीच आणि बघत बसायचं. भाऊजी बाकी सगळं बरं आहे ना? एकदम मस्त. प्रवास एकदम चांगला झाला ना? अरे मा एकदम भारी. एकदम ना. हो सरमेश, हा लग्नानंतर बोलता बारीक झाला रे तू रे. ओ वहिनी याला काही खाऊ पिऊ घाला जा. भाऊजी नाही तिचा काही प्रॉब्लेम नाही. थंडी आहे ना, थंडीत मी थोडा आत जातो. काही बोलता वहिनी याला आहे ना थंडीत आहे ना मेथी तिचे लाडू खाऊ घाला बरं. असा दांडगल्ला झाला पाहिजे तो. दांड गल्ला हा शब्द मला लय आवडतो. वा वा पुरा आले ते आता वा वा. म्हणजे बघ ना कशी गप्पा रंगल्यात. म्हणजे घर भरल्यासारखं वाटतंय. मला जाम भारी वाटायला लागले. वा 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 बरं वाटतंय रे. कधी नव्हतं ची तुझा आवे बापूंना घेऊन आलीये. शर्मेश रसिकाला एकत्र सुट्टी मिळाली. मला ना असं भरून यायला लागलं. खरंच एकदम गोकुळच झालं बा. आई बाप्पा हलतोय. हलू दे हो हलू दे. आई गप ग आई कशाला रडते? नका हो आई. रडत नाही ग. शांत हो. ऐका ऐका ऐका. ए नाही म्हणायचं नाही बघा. नाही कुणी नाही म्हणायचं नाही. पण सांगा काय ते. हे बघा सरमेश बोल. 4-5 दिवस इथं राहा, मजा करा, एन्जॉय करा, गंमत खा पिया, मजा करा. आई ग आता प्रश्न आहे अण्णा. काय ते काय? राहायला चालूय 4-5 दिवस राहणार आहे आम्ही. हा. आईच्या हातचं चांगलं चांगलं खायचंय, पाटोड्या खायच्यात बरं का, आई. चांगलं तर खाणं झालंच पाहिजे. ओकेजन काय? ओकेजन काय? अण्णांचा 75वा वाढदिवस आहे. असा दणक्यात साजरा करूया ना, माहोल झाला पाहिजे. माहोल म्हणजे माझा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे पोरं? म्हणजे मी म्हणलं पोरग विसरले का काय? अरे अण्णा वाढदिवस माझा तुम्हाला माहिती. अहो अण्णा एवढं डोळ्यात पाणी आणण्या एवढं काय झालंय तरी. अहो आता तुमचा वाढदिवस आमच्या लक्षात नसतं मग कोणाचा असणार? आणि त्यात एका माणसाची मज्जा आहे बाबा. 75 वाढदिवस आहे. हो अण्णा अख्ख्या पंचक्रोशीत दणका उडून टाकू बा. 75 म्हणजे 75 झाली पाहिजे अण्णा. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आठवण काढली पाहिजे. 75 व्हायची तर अशी. ऐका ना सगळं मस्त छान चाललंय. 75 साजरी करताय ना तुम्ही माझ्या मरायच्या गोष्टींमध्ये नका. नाही अण्णा, म्हणजे माझ्या मनात पण नाही असं. मी आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो. नाही हरकत नाही वने. म्हणजे बघ जेव्हा मी ह्यानं फोन करतोय ना, एक बी उचलत नाही. म्हणजे त्यांच्या कामात व्यस्त असतात. पण पोरांचा जीव आहे रे. नाही हो
बापावर खरंच पोरांचा जीव आहे मला पण वाटलं होतं पोरं विसरली पण पोरं नाही विसरली. आई सारखं सारखं काय डोळ्यात पाणी? आई पाहतोय. अगं आई 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 मला वाटलं होतं पोरं विसरली पण माझी पोरं नाही विसरणाऱ्यातली नाही ग माझी पोरं. ओ आई अरे अशा कशा विसरतील पोर आमची चेतना तर ना अरे बाप 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 1760 वेळा दिवसातून तुमची आठवण काढते होय का? आमची आई अशी आहे आमच्या अण्णा असे आहे. लोक अंगाई ऐकून झोपतात मी अण्णाई ऐकून झोपतो. वा 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 असलं, मजा करतात लय मजा करतात. नाही, नाही. जावई बापू हा? तुमचा ह्युमर म्हणजे अजून तसाच आहे बघा म्हणजे गंजलेला खरंय म्हणजे गंज गेलाच नाही त्याच्यावर काय बोलतात अरे बोलू द्या हो बोलू द्या हा. मला माहिती आहे ते माझी मजा घेतात आणि मला ते आवडतं आहा. माझे फेवरेट सासरे फेवरेट सासरे फेवरेट म्हणजे असे अजून किती सासरे आहेत ताई बघ नाही, नाही, नाही म्हणजे एकच आहे पण फेवरेट आहे बा असं. तुम्ही बाय ना असा शब्द तर पकडून घेतो रे हे जरासा कवी आहे ना मी बाय ना कवी मारू कवी कथा ना आई अण्णा पण आता तर ठरलंय ना अण्णाचा 75वा वाढदिवस आहे आणि जोरदार सेलिब्रेट करायचं जोरदार करायचं. मी काय म्हणते 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अण्णांची तुला करायची का? बेस्ट बोललीस बहिणी हे चांगलं हा. आहे मी काय म्हणतो एखादा चांगला तराजू घेऊया हा. त्याच्यात अण्णांना घालू आणि बघूया किती किलोचा भरता येते बोकाड आहे मी बोकाड आहे मी घेऊया डायरेक्ट आनंतर दूध घालूया वजन करायचंय माझं नाही नाही कसं बोलतोय अण्णा बघा हे माझं अण्णा. कसं नाही ना. मग कसं अरे त्याच्या बोलण्याच्या गर्भित अर्थ लक्षात घ्या म्हणजे गर्भित अर्थ म्हणजे अन्वय अर्थ अरे आधीच कळलं नाही हेच कळलंय काय कसं कळलं मला अण्णा काय सांगा गड्या आता राहू द्या काय सांगू नका अण्णा ऐका सगळं सोडून द्या तुम्हाला काय समजायची गरजच नाही आम्ही आहोत ना पोरं तुमची 75 करायला आलो आणि तुला करायचं फिक्स झालंय ठरलंय फक्त एवढं ठरवायचं की दुसरीकडे काय ठेवायचं दुसऱ्या पारड्यात हा आईचं सोनं ठेवूयात काय एक नंबर अगं आईचं सोनं लाख टाकशील आईकडे सोनं कुठं आहे या माणसानं आयुष्यभरात काय केलंय का माझ्यासाठी एक मंगळसूत्र 2 वाट्याने ह्या 4 मणी एवढंच केलंय या पाटल्या पण माझ्या आईनं केलं होतं म्हणून मी ठेवून दिले या माणसानं काय नाही केलं आयुष्यभर एवढं राबले काय केलं ना या माणसानं काय केले सोन्यासारखा माणूस आहे ना इथं सोन्यासारखा माणूस काय गळ्यात घालून लोंबवत फिरवाय सांगत जाऊ द्या आई कशाला उगाच बोलताय नाही ग बोलत नाही ग नाही. तू सांगते आयुष्यभर या माणसासमोर ना एक शब्द नाही निघाला माझ्या तोंडातून म्हातारपणातच ना बायकांची हिंमत होते ह्यांच्यासारख्या समोर बोलायची हो आई आई, आई आई. बरोबर तुमचे बरोबर आहे पण जाऊ द्या ना आता 75 आहे ना त्यांच्या 75 द्या ना. ऐ, काही पण बोलते का तू सोन्याने तुला करायच्यावर बाय ना सोनं किती महाग आहे तुला 10 नोटांनी तुला करू नाही, भाऊजी हे दादाच्या नोटांचं आयडिया चांगली आहे हा. पण काय माणूस दिसायला छोटा आहे पण वजनानं मोठा आहे म्हणजे जड हाडाचा माणूस आहे वजन जास्त भरेल 10च्या नोटा खूप लागतील आपण एक काम करूया 1-1 रुपयाची चिल्लर टाकूया चिल्लर हा चिल्लरला कसं लोखंडाचं वजन असतं ना लगेच भरेल चिल्लर आहे मी चिल्लरने तुला करणार आहे अण्णा काय लोक म्हणतील तुम्ही कसं नाही अण्णांची चिल्लर मध्ये तुला घे चिल्लर आहे मी बस आज अरे मग कसं बोलते पोरग हे माझं हे असं बोलते नाही नाही ठीक आहे शर्मेश काहीतरी बोल नको चिल्लर नाही करायची चिल्लर करायला लय चिल्लर गोळा करायला लागते नाही. मग ते कुठून करणार मंदिराच्या बाहेर भिकारी असो त्याच्याकडनं घेणार माझ्या- आणा भिकारीकडनं आणा नाही म्हणजे तुला करणार. थांबा जरा थांबा ऐकू नाटाना काय उडताई ऐका ना हो. ऐका ऐका समोरच्याचं ऐका जरा तेच बोलतेय नको घ्यायला चिल्लर नको घ्यायला तर तुम्ही आपल्यावर नको चिल्लर नाही नाही, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णांचं वजन जास्त भरते बरोबर बरोबर. मग आपण अण्णांचं वजन कमी करूया ना ऑलिम्पिक मध्ये नाही का एखाद्या प्लेअरचं वजन जास्त भरलं की त्याला न खाता पिता ठेवतात आणि पळवतात एक्सरसाइज करायला लावतात 4-5 किलो वजन लगेच कमी होतं अण्णांना आपण 7-8 दिवस उपाशी ठेवूया लय पळवूया एक्सरसाइज करायला लावूया 30-40 किलो तर अण्णांचं वजन उतरतंय तुझ्या बापाला पळव 7-8 दिवस त्याला उपाशी ठेवू आणि तुझ्या बापाला पळव काय बोलते ती मी माझं वजन किती आहे 42 किलो नाही बरोबर 7-8 दिवस उपाशी ठेवून जर का वजन कमी झालं किती होईल 40 किलो राहील किती 2 किलो आता 2 किलोचा अण्णा कुठल्या तारातून तुम्ही तोलणार आहे
सोनाऱ्याकडनं आणावं लागल तो तराजू. तो असं उडला टाकायचा आणि बघत बसायचं. नाही, तिच्या वतीनं मी माफी मागतो. मी काहीच माझं काही चूक. अगं असंच आहे आयुष्यभर असाच कडवटपणा असू- टाकलाय असू- त्यांनी. असू- परत- एक नंबरचा कडू माणूस आहे. आई आई परत नका सुरू करू. नाही नाही परत नाही तुला सांगते ह्यो माणूस मेला का नाही वर्षभर मी श्रीखंड धरणार आहे. काही येडी झाली का? हा. अरे माणूस गेलेला एखाद्या माणसाची आवडती गोष्ट आपण सोडतो ना, ही धरणार आहे. हिला चिकट खायचं मी मेल्यावर. श्रीखंड खाणार मी आयुष्यभर कडवटपणा ठेवलंय जिंदगीमध्ये. माणूस मेल्यावरती गोडवा पाहिजे का ना आयुष्यात मी असं करून खाणार आहे श्रीखंड. खा तू श्रीखंड, खा श्रीखंड आणि डायबिटीस होऊन मर तू. अहो, अण्णा, मेल्यावर वरती तुमच्याच पाठी येणार आहे मी. मी तुझ्या हाताला गावणार आहे. मग कुठं जाणार आहे पळून? वर जाणार आहे रंबाला भेटायला. रंबा तुमचं थोबाड बघणार आहे का? आज एकदा बास करा. ही रंबा मला व्यक्ती मला ओळखती. काय लागुलासारखं लावलंय नाही तर कशी बोलती? बरोबर बोलताय. आई गप्प बसा तुम्ही तरी. बरं बरं हे तर ठरलंय ना अण्णांची तुला करायची, पण बाजूच्या परड्यात काय ठेवायचं? मला वाटतं ना आपण आईनं बसवूया बाजूच्या परड्यात. काय बोलतेस तू? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? आईनं बसवायचं. तुलाच्या एका परड्यात अण्णा बसले, बाजूला आई बसली, परडी अशी झाली आणि अण्णा वरच्यावर गेले टाणकन. काय करशील तू? बरं तुला बॅलन्स करायची झाली तरी एक अण्णा पुरणार नाही, 4 अण्णा लागतील. कुठून आणायचे अण्णा? आणि नुसतं जरी 4 अण्णा इकडे बसवले तरी इकडून एवढंच होईल, पण काय होणार नाही. मला काय हाल नाही. बरोबर आहे, बरोबर आहे अण्णांचं. उच्च पडा ए, सरमेश उच्च पडा. कोणी काही सुचवू नका, मी सुचवणार. जावयाची आहे का आता? तुला करायची आहे ना ते बाय ना तुला भाजीपाला भाजीपाला भाजीपाल्यानं तुला करू. 40-42 किलो भाजीपाला आणू, हा. यांची तुला करून टाकू आणि तो भाजीपाला अनाथाश्रमात नाही तर वृद्धाश्रमात देऊन टाकू, म्हणजे पुण्य पण मिळेल बा. दान धर्म पण होईल. मग चालतंय चालतंय. नाही, नाही, चांगलं आहे. कसं करू मग? चांगलंय. चांगलं आहे म्हणजे भाजीपाला आणून तुम्ही करताय चांगलं आहे. पण नुसतंच भाजीपाला म्हणजे बरोबर नाही. म्हणजे त्याच्यावर म्हणजे स्ट्रॉबेरी जर लावली तुळ्यात. अरे बापरे, स्ट्रॉबेरीने तुला करायची तुमची? अरे तुमच्यासाठी काही पण हो. 42 किलो स्ट्रॉबेरी मी आणीन. स्ट्रॉबेरी तुला करू. भावाजी भावाजी तुम्हाला सांगतो, स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वर 2 गोष्टी यांना प्रचंड आवडतात. अरे बापरे, स्ट्रॉबेरीची तरी आल्या. अवघडे बाबा. अण्णा नीट बसा. तुला स्ट्रॉबेरीने करायची एवढं ठरलेलं, बाकीचं काय करायचं 75ला? बाकीचं माझं ठरलंय. म्हणजे? एकदम मी जबरदस्त कविता लिहून काढली अण्णांसाठी. हा मस्तपैकी त्याला चाल लावायची, व्हिडिओ करायचा आणि व्हायरल करायचं. अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की अण्णांची 75 आपण कशी साजरी केली. काय झालं पाहिजे. ऐकू लगेच ऐकू लगेच ऐकू. माझ्यावर कविता येस येस अण्णा. ऐक. अण्णा तुम्ही झालात 75 अण्णा तुम्ही झालात 75. अजून किती जगणार द्या उत्तर अजून किती जगणार द्या उत्तर. दे उत्तर. मी कधी अजून किती जगणार आहे? दे उत्तर. अरे हे पोरग काय आहे? येडायच की तू? काय झालं? माझ्या मरणाची वाट बघतो साहेब. नाही हो. अजून किती जगणार आहे? दे उत्तर त्याला. अण्णा तुम्ही ना जिकडे तिकडे घाई करता. तुम्ही कशाला एवढी घाई करता? मग तू घाई करू नका, पुढे कोरस गाणार आहे त्याच्यानंतर. पुरा आहे. हे कोरस आहेत, हे बोलणार 100. बघा ना, म्हणजे कसं वा? हे बोला. 100 बोलायचं. 100 बोलायचं. 100 बोलायचं. 100 बोलायचं. अजून किती जगणार द्या उत्तर 100. अजून किती जगणार द्या उत्तर 100. हे भारी आहे. हे मग या आधी बोलायचं नाही नाही नाही, ऐका ना ते 100 बिंबर ऐकायला ना जर कानाला बरं नाही वाटत आहे. म्हणजे? ती मन पहिल्या बसली मन बरं. मी सांगते तुला पहिल्या बसली म्हण. अण्णा तुम्ही झालात 75 अण्णा तुम्ही झालात 75 अजून किती जगणार द्या उत्तर द्या. 73 त्या उत्तरवर 77 कसं वाटतंय? अय्यो, ऐकायला बरं वाटतं. चांगलं यमक आहे. अरे काय चांगलंय? यमक जुळवाला तुम्ही 2 वर्ष सतत मला मारणार आहे वय. असं नाही. तुम्ही काय एवढा मोठा अमरपट्टा घेऊन आलात? किती वर्षाची गॅरंटी आहे तुमची? 100. 100. एका रात्रीत जगण्याचं हे नाही तुमचं. निस्ती गुडगुडी वाजत असते रात्रभर. असं सुरू असते. लसणावर आयुष्य चाललंय. अस्तम्याचा त्रास आहे त्यांना. तू अमरपट्टा घेऊन आलीस आहेस? तू नाही माझ्या आधी मारणार आहेस?
तुम्ही जरा ना जपून बोला माझ्यासोबत. अरे ऐका ना आई, ओ, आई, 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 परत आई, सुरू करू नका. नका ना एवढी हा. कुन्नस नका देऊ ना कुन्नस नाही मरून जातील ते सर मग पुढे काय अण्णा अण्णा ही ओळ आहे का आता सत्य घटनेवर आधारित आहे, तुम्हाला आवडेल लगेच. अण्णांना तिंदा चावलं कुत्तर कुत्तर, अण्णांना तिंदा चावलं कुत्तर कुत्तर, अजून किती जगणार द्या उत्तर, अजून किती जगणार द्या उत्तर. हे वय कविता. अण्णा 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 हे ऐका ना तुम्ही कुत्र चावलंय मला. अण्णाला कुत्र चावलं ही अचिव्हमेंट आहे वय. असं कसं अण्णा? आजोबा आम्हाला सांगायचे काय? तुमची स्टोरी अख्ख्या गावाला सांगायचे हो आजोबा. का? लय कौतुकाने सांगायचे माझ्या पोराला कुत्र चावलं इथं बेंबीत 42 इंजेक्शन घेतली नाही का आजोबा सांगायचे. अरे त्यांना काय जाते कौतुक सांगायला. इकडे मला किती त्रास झाला होता. पाणी पिलो तरी पोटातून कारांचे सारखे असं पुच्चक पुच्चक पाणी बाहेर यायचं माहितीये का. त्या टायमाला 2 चड्या घालायला लागायची. 2 चड्या? खाली एक लंगोट आणि इकडे बी एक चड्डी घालायला लागायची प्लास्टिकची. तीनदा कोण चावतोय माणसाला. बापरे. तुम्हाला सांगते ह्यो माणूस ना गेल्या जन्माची त्याची कुत्री असणार. ए, बरोबर. अण्णा, कुत्री असणार. म्हणूनच काढत असेल. एक काम करा तुमची लायकीच नाही रे. एक काम करतो मी मावा केक घेऊन येतो. मी माझा कापतो आणि मी खातो. हे तर पंचायत करायची नाही. मी जातो. अण्णा, अरे, 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 चाललेलं करायचीच नाही.